भोंदूबाबा अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं या भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याला माजी मंत्री सुबोध सावजी यांनी पाठिंबा दिलाय। सावजी म्हणतात की भिडे गुरुजी आपणास विनंती करतो की आपण दोघेही मिळून खरातला संपवू, मी तुमच्या सोबत आहे असं म्हणत त्यांनी एक प्रकारे भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिलाय। राज्यामध्ये सध्या भोंदूबाबा अशोक खरात, महाठग अशोक खरात यांच्याबद्दल अनेक लोकांच्या मनात तीव्र संताप आहे। त्यापैकी एक भिडे गुरुजीनं स्वतःचं मत बोलून दाखवलं की अशा माणसाला भर चौकामध्ये संपवलं पाहिजे, म्हणजे पुन्हा कोणी असे भोंदू तयार होणार नाही। भिडे गुरुजींना मी विनंती करतो, भिडे गुरुजी आपण मी आपल्यासोबत येतो आणि आपण दोघं मिळून याला संपवू, आपण निश्चित हे पाऊल उचलाल अशी माझी अपेक्षा आहे। शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत प्रथमच आमदार बच्चू कडू आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे एकत्र आले। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं कर्जमाफीची घोषणा केल्याबद्दल बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि संचालक मंडळ उपस्थित होते। दरम्यान बच्चू कडू यांनी कर्जमाफीबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन द्यावं अशी मागणी केली। यावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफी संदर्भातील सर्व प्रश्नांवर बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। कमी होणार की नाही होणार या सर्व बाबीची पूर्ण चर्चा आपण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाशी करू आणि निश्चितपणे एक पुन्हा सकारात्मक संदेश या ठिकाणी जाईल याची काळजी घेऊ। शेवटी तुम्ही आणि आम्ही एकत्र व्यासपीठावर याकरता जाऊ की आपला सर्वांचा केंद्रबिंदू शेतकरी आहे आणि त्यामुळे आपण सर्व एकत्रितपणे काम करू। खरं तर 7 वाजता मला नागपूरला पोहोचायचं आहे, म्हणून मी या ठिकाणी होता तो थांबवायला पाहिजे होता आणि न कळत आम्ही संचालक झालो। संचालक झाल्यानंतर परिस्थिती बदलली, त्यांनी अधिक कोणाला अध्यक्ष करायच्या याच्यात आम्हीच अध्यक्ष झालो। आता या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला दुःख काय आहे की एका इकडे भाजप काँग्रेस मुक्त भारत म्हणते आणि अमरावती जिल्ह्यात तुम्ही काँग्रेस युक्त भारत म्हणताय। अशा पद्धतीनं हा वाईट केलं असेल तर बिलकुल आम्हाला सोडू नका ना, बिलकुल सोडू नका। तुमचा संचालकावरचा प्रेम किती आहे बघा बरं, त्यानं मला सत्कार नाही केला, तुमचा पहिले केला। एवढं प्रेम या सगळ्या याच्यामध्ये आखरी हे सगळ्या पक्षा मिळून हे कसं चांगलं चालन। 1800 कोटीची आमची ठेव होती, आम्ही 2400 कोटीवर नेली। चुका केल्या, वाईट केलं काही, एकाही कर्जदाराची एकाही शेतकऱ्याची तक्रार नाही, हे वाईट केलं आम्ही। नाबार्डला ही संलग्न नव्हती बँक, आपण नाबार्डला संलग्न केली। पश्चिम महाराष्ट्र रेकॉर्ड तोडून विदर्भात सगळ्यात जास्त कर्ज वाटप करणारी बँक अमरावती जिल्हा ठरली, हे चुकीचं ठरलं आमचं। जे काही आम्ही पाहतो लोकांपर्यंत नेतो आहे त्या सगळ्या गोष्टी समजून घेणं फार महत्वाचे आहे। आणि मग ह्या सगळ्या याच्यामध्ये ह्या सगळ्या ठेवी वाढत असताना आपण व्याज माफ केलं, कित्येकदा आम्ही सांगतो। आता जे काही कर्जमाफी केलेली आहे त्यासाठी आम्ही आंदोलन केलं, वाईट बोललं असेल तो होश आहे, हम तो करते रहते, उसमें कोई डरने की और डराने की बात नहीं है। सवाल हे आहे का हे सगळे करत असताना आपण मोठ्या मनानं जो दिलेला शब्द आहे 30 जूनच्या आजचा, तो मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत घोषणा केल्यामुळं आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि त्याच्यासोबत शिंदे साहेबांना पण देतो। हे सगळं गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे। वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा मृत्यू झालाय। गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असताना त्यांना अचानक चक्कर येऊन ही घटना घडली आहे। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे, नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। या घटनेवर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शासनाच्या नियोजनावर कठोर टीका केली आहे। गॅस तुटवड्याबाबत पूर्वसूचना असूनही योग्य उपाययोजना न केल्यामुळे ही वेळ आल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तात्काळ ठोस पावलं उचलावीत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा आज पहिला बळी गेला। आंधवी मिर्झापूरचे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट
हे सकाळी 9 वाजल्यापासून गॅस लाईनमध्ये उभे होते. दुपारी 1-1:30च्या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि त्याचमध्ये त्यांचं निधन झालं. गॅस तुटवडा होणार याची अगोदर कल्पना दिली होती. शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता. केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांचा मी असणारा धिक्कार करतो आणि यापुढेही गॅस सिलेंडरसाठी माणसं दगावणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यावी हीच विनंती. छत्रपती संभाजीनगर शहरात कथितपणे पाकिस्तानी वस्तूंच्या अवैध विक्रीचा मुद्दा समोर आलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मनसेचे उपशहर अध्यक्ष अमित शहाजी भांगे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देत या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 26/11 मुंबई हल्ले आणि भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अशा वस्तू शहरात कशा पोहोचतात याची चौकशी आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय. या प्रकरणात संबंधित पुरवठा साखळीचा शोध घेऊन जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे शहरात चर्चांना उधाण आले. कशासाठी तुम्ही इथे आलात? मागणी तर आम्ही खरं तर इकडे एकतर राज्यावर आपलं पाकिस्तानाबद्दल तुम्ही द्वेष करायचा. खरं तर पाकिस्तानबद्दल सर्वांना द्वेष आहे आपल्याला, काय त्यांच्यावर प्रेम नाही. पण एकीकडे संभाजीनगर शहरामध्ये पाकिस्तानी वस्तूंची विक्री केली जाते. लज्जास्पद गोष्ट आहे. काय गृहमंत्री काय करताय, पोलीस काय करताय, प्रश्न पडला आहे आम्हाला. कोणत्या वस्तू? आज कॉस्मेटिक्स असतील, बऱ्याच वेगवेगळ्या वस्तू आहेत. ते गोडाऊन आम्ही स्वतः जाऊन शहानिशा करणार परत जाऊन. आमच्याकडे काही नागरिक येत आहेत तक्रार घेऊन, आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाणार. आज एक फॉर्मॅलिटी म्हणून माननीय पोलीस आयुक्तांची आम्ही या विषयावर भेट घेणार. आज ठीक आहे, आमच्या निवेदनाला त्यांनी काही रिस्पॉन्स दिला, ठीक आहे. तर आम्ही मनसे स्टाईल त्या गोडाऊनला आग लावून टाकणार. तो जो नेमका प्रकार काय आहे, कुठून येतोय माल, कुठं साठवणूक होती आणि काय कशा पद्धतीची? हे आता ह्याची चौकशी पोलिसांनी करावी. आहे पाकिस्तानी आहे ना, मग इथं कसं काय आले हा आमचा विषय नाही, हा पोलिसांचा विषय. त्यांनी तो हाताळा. नसतं मनसे स्टाईल आम्ही ते करायला तयार आहोत. त्याच्यामध्ये कोणकोणत्या उत्पादनाचा समावेश आहे? कॉस्मेटिक्स आहे, काही वस्तू आहेत, खेळणी आहेत. त्याच्या मार्फत काय काय येऊ शकतं हे बघा, ते पोलिसच तुम्हाला सांगू शकतात काय काय आढळलं. पण शेवटी ते पाकिस्तानी आहेत, काय करताय. पाकिस्तानमध्ये सापडतात भारतीय वस्तू कधी. काय एकीकडे आम्हाला तुम्ही राष्ट्राचं प्रेम शिकवायचं आणि येते कुठून वस्तू. आज संभाजीनगरसारख्या शहरामध्ये छापे मारा ना, बऱ्याचशा गोष्टी निघतील. हो काय लोकांनुसार गॅस टंचाई, पेट्रोल, डिझेल ह्याच्यामध्येच तुम्ही अडकलात, त्यामुळे तुम्हाला बाकी काही आता आठवणार नाही. आता पोलीस आयुक्तांची काय चर्चा झाली, त्यांनी तुम्हाला काय चर्चा करायला आणि तुमचा पुढचा अल्टिमेटम काय? आम्ही आत्ता पोलीस आयुक्तांची आम्ही भेट घेणार आहोत. एकदा एक मनसेची पद्धत एक काम करण्याची, अगोदर निवेदन देणार आहोत. आमच्या निवेदनाची अंमलबजावणी झाली, ठीक आहे. नसतं आम्ही स्वतः त्या गोडाऊनला उद्या सकाळी आम्ही वेळेनुसार आमच्या हिशोबाने मनसे स्टाईल त्या गोडाऊनला आग लावून टाकणार. 12 तासाचं अल्टिमेटम आहे? 12 आणि 6 तासांत. 6 तासाचं. कारण विषय गंभीर आहे. माझं नाव चंदू नौपते, मनसे विभाग अध्यक्ष. एकीकडे भारताचे आणि पाकिस्तानचे संबंध एवढे तणावपूर्ण असताना पाकिस्तान आत्तापर्यंत भारतावर किती आतंकवादी हल्ले केलेला आहे. 26/11चा हमला असेल किंवा आत्ताचा पहलगाम हल्ला असेल, आपण आज या हल्ल्यातून अजून सावरलेलं नाही आहेत. तरी संभाजीनगरमध्ये काही व्यापारी आहेत जे पाकिस्तानच्या वस्तू इथे सर्रासपणे विक्री करत आहेत. तरी या गोष्टींवर निर्बंध लागला पाहिजे, या गोष्टी पाबंदी झाल्या पाहिजेत. तशाही पाकिस्तानच्या कुठल्याही वस्तू या भारतामध्ये विकण्यास किंवा आणण्यास ऑलरेडी पाबंद आहेत. तरी काही नागरिक, काही व्यापारी इथे त्या गोष्टीचा व्यवसाय करत आहेत. तरी आता पोलीस आयुक्तांना याच विनंती आहे की या गोष्टींवर तुम्ही निर्बंध टाकावेत आणि ज्या व्यापारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ही गोष्ट तुमच्या लक्षात कशी आहे? आमच्या काही कार्यकर्ते आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा असं आहे, पाकिस्तानच्या गोष्टी आहेत, तुम्ही याची काही ना काही विल्हेवाट लावा म्हणून.
तर त्याबद्दल आम्ही या प्रथम गोष्ट पोलीस आयुक्तांना भेटून आम्ही त्या गोष्टी सांगू. नाही जर त्यांच्याकडनं काही झालं तर मग मागच्या स्टाईल आम्ही त्या गोष्टी उत्तर देऊ. मला सांगा की ह्या गोष्टी तुमच्या लक्षात कधी आल्या आणि हे कुठे आहे जवळपास? 4-5 दिवस आल्या त्या आम्ही 2-3 दुकानाच्या एक पण सांगितलं आम्ही 2-3 दुकानं पण बघितले. या गोष्टी दुकानातून आणलेल्या आहेत. आम्ही डमी कार्यकर्ते पाठवून या गोष्टी विकत आणलेल्या आहेत आणि ज्यावेळेस आमच्याकडे या वस्तू आल्या तेव्हा मला खात्री झाली की नाही भाऊ खरंच या गोष्टी विकल्या जात आहेत. जर पोलीस आयुक्तांनी जर कारवाई झाली नाही तर पुढची तर तुमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला माहिती आहे उत्तर द्यायला कशी उत्तर देते त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ. काय नाव? अमित भांगे. साताऱ्यातील सोनगाव कचरा डेपोच्या बाजूला असलेल्या द्रोण आणि पत्रावळी बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली. सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीमुळे कारखान्यातील साहित्य जळाल्यानं मोठं नुकसान झालंय. मात्र अद्याप जीवितहानीचं कोणतंही वृत्त समोर आलेलं नाही. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.